फायनली आम्ही आज निघालो होतो केदारनाथला. भरपूर दिवस झाला आम्ही या दिवसाची वाट बघत होतो, पण तो दिवस आज आला आणि आम्ही बस स्टँडला गेलो. बस स्टँडला गेल्यानंतर लगेच बस भेटली. तिथून आम्ही गेलो कुडाळला गेल्यानंतर आमचे ब्रिक ब्रदर सूरज भाई यांच्या घरी गेलो. तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो आणि आम्ही तिथून निघालो रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर रेल्वे येण्यासाठी 1 ते 1.5 तास टाईम होता आणि आमचे एक मित्र वैभव भैया पण आले नव्हते. त्यानंतर पुन्हा वैभव भैया आल्यानंतर आम्ही थोडा वेळ फोटोशूट केले आणि केतला आम्ही सगळेजण चल म्हणून मागे लागत होतो, पण तो काय यायचा नको म्हणत होता. आणि फायनली रेल्वे आले. रेल्वेमध्ये गेल्यानंतर बायांचे भांडणं चालू होते. त्यामध्ये आम्हाला बसायला जागा पण भेटली नव्हती. त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो आणि पुन्हा आम्हाला बसण्यासाठी जागा भेटली. तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, रेल्वेमध्ये बसल्यानंतर पुन्हा काहीच काम नसते, फक्त मोबाईल बघणे आणि टाईमपास करणे आणि मित्रामध्ये गप्पा मारत बसणे. रेल्वेमध्ये बसल्यानंतर फक्त एवढेच काम असते. आणि पुन्हा बघतो तर काय आला लोणावळा खंडा आल्यानंतर पाऊस चालू होता आणि बाहेरचे वातावरण मित्रांनो एकदम झकास, नाद करायचं नाही असे वातावरण झाले होते. आणि पुन्हा सगळ्यांना टाईमपास झाल्यानंतर मी म्हणलो जेवण करून घेऊ. पण जेवण करून घेऊ म्हणल्यावर हर्षद आणि वैभव भैया दोघांनी तरी जेवण केलं होतं आणि मीन भैया जेवायचं राहिलो होतो. त्यानंतर आम्ही पोचलो दादरमध्ये पोचल्यानंतर आमच्या अंगावर भरपूर ओझे झाले होते, भरपूर बॅग्स होत्या. त्यामुळे हर्षद भैयांनी एक युक्ती लढवली. एका ट्रॅव्हलिंगच्या बॅगवर दुसरी एक बॅग ठेवली आणि तो ढकलत पळत बॅगा घेऊन चालला. फायनली हे सगळे झाल्यानंतर आम्ही पोचलो बांद्राला पोचल्यानंतर आम्हाला भरपूर कंटाळा आला होता मित्रांनो, कारण आमचा दिवसभर आज ट्रेनमध्ये गेला होता. आणि त्यामुळे आम्ही सर्वजण फ्रेश झाल्यानंतर आम्ही सर्वजण म्हणलो जरा आता थोड्या वेळ आपण बसू, जरा आराम करू. आराम केल्यानंतर करत असताना एक मी दृश्य बघितले की 2 हातगाड्यावर हे माणसं भरपूर ओझे, भरपूर डाग घेऊन हातगाडी ओढत होते. मित्रांनो, हे काम करणे खरंच शक्य नाही. त्यानंतर आम्ही सर्वजण बसलो जेवायला. घरचे आणलेले मस्तपैकी डबे आईंनी सर्वांनी मस्तपैकी जेवायला करून दिले. डबे उघडले. सर्वांनी जेवणाच्या डब्यावर भरपूर ताव मारला, कारण सर्वांनी दिवसभर झालं आम्ही दोघांनी जेवण केले नव्हते, या दोघांनी जेवण केले होते. त्यानंतर आमचे मित्र अनिकेत भैया, तुम्हाला मी सकाळी ब्लॉकमध्ये दाखवले होते, यांनी चल म्हणत होते, यायला तयार नव्हते, पण शेवट त्यांनी आमच्यासाठी आलेच, आमच्या शब्दाला मान देऊ. आणि त्यानंतर आमचे मुंबईचे सर्व दोस्त कंपनी पण आले आणि आम्ही सर्व दोस्त कंपनी आता मस्तपैकी जाण्यासाठी निघालो होतो. त्यानंतर आम्ही सर्वजण म्हणलं की आता आपण एक मस्तपैकी एक रील तयार करू. आणि रील तयार करण्यासाठी सर्वांना सांगितले मी काय करायचे आहे ते, आणि सर्वांनी त्याप्रमाणे मस्तपैकी शूट करत सर्वजण आत आले आणि प्रत्येकाला आपली सीट भेटली. प्रत्येकजण आपल्या सीटवर आरामशीर बसले. जेवण तर काय आमचे झाले होते आणि वैभव भैया फक्त जेवायचा राहिला होता. रात्रीच्या 2 वाजता वैभव भैया जेवत होता.